12 जून रोजी अहमदाबाद इथे टाटा समूहाच्या ताब्यातील एअर इंडियाच्या AI-171 फ्लाईटचा अपघात झाला होता, ज्यामध्ये तब्बल 260 जणांचा मृत्यू झाला आणि याच अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळण्यात होत असलेल्या विलंबनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत। या दुर्घटनेतील 65हून अधिक जणांच्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करणारे अमेरिकन अॅटर्नी माईक अँड्र्यूज यांनी एअर इंडियावर तीव्र टीका केली आहे। रतन टाटा जिवंत असते तर या कुटुंबांना नुकसान भरपाईसाठी अशी वाट पाहावी लागली नसती, असं ते म्हणालेत। शिवाय त्यांनी अमेरिकेतही रतन टाटा कोण आहेत हे आम्हाला माहिती आहे, असं म्हटलंय। शिवाय पीडित कर्मचाऱ्यांना आणि जमिनीवर जखमी झालेल्यांना तातडीने मदत मिळाली असती, असंही त्यांनी मत व्यक्त केलंय। अँड्र्यूज यांनी एका वृद्ध महिलेचं उदाहरण देत तिचा मुलगा या अपघातात मृत्युमुखी पडला, ती स्वतःच्या उपचारांसाठी त्यांच्यावर अवलंबून होती, मात्र आता त्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत, असंही त्यांनी म्हटलंय। या प्रकरणात 65 कुटुंबांनी एअर इंडिया आणि बोईंग विरुद्ध अमेरिकेच्या फेडरल कोर्टात याचिका दाखल केली आहे। पण पीडितांना नुकसान भरपाई मिळायला अजून किती काळ थांबावं लागणार असा प्रश्न उपस्थित झालाय।